राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय। काल शुक्रवारी धरण पूर्ण क्षमतेनं भरून रात्री 10:01 धरणाचा 3ऱ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला। त्यानंतर अवघ्या 2 मिनिटांनी 6व्या क्रमांकाचा, रात्री 11:11 5व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला। आज पहाटे 4:36 4थ्या क्रमांकाचा दरवाजा उघडला। वीजगृह सांडव्यासह 4 स्वयंचलित दरवाजांमधून 7,212 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू होता। आज दुपारी 3:14 6व्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला, तर 3:53 4थ्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला। पुन्हा सायंकाळी पावसाचा जोर वाढल्यानं 5:55 3 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला, तर सायंकाळी 7:11 पुन्हा 4थ्या क्रमांकाचा दरवाजा उघडला। सध्या धरणाचे 4 दरवाजे खुले आहेत। 4 स्वयंचलित दरवाजांमधून 5,712 क्युसेक आणि वीजगृह सांडव्यातून 1,500 क्युसेक असा एकूण 7,212 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। रात्री पावसाचा जोर वाढला तर धरणाचे आणखी स्वयंचलित दरवाजे उघडून धरणातून होणारा विसर्ग वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे भोगावती नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे।